नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला खूप छान असे ब्लाऊजसाठी लटकन कसे तयार करायचे ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे पहा मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज पीसचे कापड घेतलेले आहे. ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले कापड, त्याची रुंदी आपण 7 इंच घेतलेली आहे आणि उंची 4 इंच घेतलेली आहे. आपण येथे गोल्डन कलरच्या नाडीचा उपयोग करणार आहोत आणि लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे वापरू शकता. मी इथे गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे. आपण अस्तरवरती कापड ठेवून घ्यायचं आहे व ते एकमेकांना जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण अशी लेसची डिझाईन इथे तयार करणार आहोत खूप सोप्या पद्धतीने. आज आपण ब्लाऊजसाठी लटकन तयार करणार आहोत. हे पहा, अशी आपण इथे लेसची डिझाईन तयार करायची आहे. आपण इथे डबल याच पद्धतीने लेस शिवून घेणार आहोत. हे पहा, अशी आपण अजून एकदा येथे लेस शिवून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या मापाचे ब्लाऊज कटिंगचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा. हे पहा, आपण अशी ही सुद्धा लेस येथे शिवून घ्यायची आहे व शिल्लक राहिलेली लेस कट करून घ्यायची आहे. आता आपण ही लेस कट करूया. तुम्ही येथे नाडी तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. मी इथे गोल्डन कलरची नाडी वापरलेली आहे. तुम्ही कापडाची नाडी तयार करून सुद्धा वापरू शकता किंवा साडीला ब्लाऊजला मॅचिंग नाडीचा वापर येथे केला तरीही चालणार आहे. हे पहा, ही नाडी आपण याच्या मधोमध ठेवायची आहे. अशी टीप देऊन घ्यायची आहे. हे पहा, हे असे आपण शिवून घ्यायचे आहे. आता आपण हे कापड उलटसुलट करून घ्यायचं आहे. तुम्ही येथे डबल टीप देऊ शकता. आता हे कापड आपण उलटसुलट करून घेतलेलं आहे. याचा हा असा आपल्याला त्रिकोणी आकार दिसत आहे. याच्या दोन्ही साईड आपण दुमडून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपले लटकन तयार झाले. तुम्हाला यामध्ये कापूस वगैरे भरायचा असेल तरी तुम्ही भरू शकता. लटकन फुगीर दिसण्यासाठी तुम्ही येथे कापडाचे छोटे छोटे तुकडे करून सुद्धा यामध्ये ठेवू शकता व वरतून टीप देऊ शकता. हे पहा, हे एक लटकन आपले तयार झालेले आहे. हे असे आपण लटकनची डिझाईन तयार केलेली आहे. आपण विकत लटकन आणत असतो, ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. अजून एक डिझाईन आपण तयार करणार आहोत. हे आपण 3 चौकोनी तुकडे घ्यायचे आहेत. एकापेक्षा एक छोटे असे 3 तुकडे घ्यायचे आहेत. एक मोठा, त्यानंतरनं थोडा छोटा व त्यानंतर अजून एक छोटा, असे 3 तुकडे आपण घ्यायचे आहेत. ते एकमेकांवरती ठेवायचे आहेत व त्याला आपण गोल्डन कलरचे नाडी येथे मधोमध ठेवून टीप देऊन घ्यायची आहे. हे पहा, हे आपण तुमच्या आवडीनुसार तुम्हाला लटकन मोठे छोटे जसे हवे आहे त्यानुसार हे तुकडे आपण घ्यायचे आहेत. 5-5 इंचाचे, 4-4 इंचाचे असे आपण तुकडे इथे घेऊ शकता. हे पहा, हे 3 तुकडे. आता आपण बरोबर याच्या मधोमध गोल्डन नाडी ठेवून द्यायची आहे व हे लटकन दोन्ही साईडने शिवून घ्यायचे आहे. हे पहा, याला डबल टिप द्यायची आहे व जी खालची टोके आहेत ते आपण फोल्ड करायचे आहे. म्हणजे आपल्या लटकनची डिझाईन खूप छान आणि खूप सुंदर अशी दिसते. मैत्रिणींनो, मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर असे लटकनची डिझाईन दाखवलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की एकदा भेट द्या व व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा, हे असे आपण हा लटकन तयार केलेला आहे. खूप छान असा 3 लेयरचा आपला लटकन तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. असे आपण 2 डिझाईनचे आज लटकन तयार केलेले आहेत. खूप सोप्या पद्धतीने. हे पहा, ही दुसरी डिझाईन आपली. ही अशी तुम्ही याची साईज कमी जास्त घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. तुम्ही हे दोन्ही लटकन खूप सोप्या पद्धतीने तयार करू शकता. हे पहा मैत्रिणींनो, हे आपण अशा प्रकारचे लटकन तयार केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता.
आणि ही आपण दुसरी डिझाईन केलेली आहे. हे पहा, ही अशी आपण लटकनची दुसरी डिझाईन तयार केलेली आहे. याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. हे पाहू शकता. हे असे आपले लटकन तयार झालेले आहेत. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.